सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आत्ता वाजले आहे 6 आणि हे पहा आता असं वातावरण आहे, सगळीकडं काळोख आहे आणि थंडी पण अशी वाजते ना, खूप थंडी आहे आणि त्यात हे असं वातावरण किती छान वाटतंय पहा. आणि सकाळ सकाळी हे असं स्वामींचे गाणे लावले ना, एकदम मन प्रसन्न होऊन जातं. असं वाटतं की हेच असेच सॉन्ग ऐकत राहावं आणि मन असं प्रसन्न होतं. त्यामुळं मी सकाळ सकाळी असे सॉन्ग लावते स्वामींचे आणि रोज ऐकते. त्याच्यानंतर मी दुधावरची साय काढते. मला दुधावरची साय आणि साखर, दुधाच्या साईमध्ये साखर टाकून खूप आवडते खायला. त्यामुळे मी रोज अशी दुधावरची साई काढून घेते आणि त्यात साखर टाकून खाते. त्याच्यानंतर मी घेतलं होतं दूध तापवायला. असं सकाळी सकाळी असं दूध तापवलं, मी एकदम मस्त असं चहा केला. सकाळी सकाळी असं चहा करून पिलं ना का एकदम असं फ्रेश वाटतं, मूड एकदम असं फ्रेश होतो, म्हणजे कामाला उत्साह पण येतो. त्यामुळे सकाळी सकाळी मी पहिल्यांदा चहा घेते. चहा घेतल्याच्यानंतर मी कापलेत इथे बटाटे, आज करायचे शाक, त्यामुळं हरभरे धुवून घेतलेत आणि आता हरभरे बटाटे एकत्र करून शिजायला घातले ते. त्यानंतर मी इथं ठेवलं आहे पाणी टाकायला, कारण की भात घालायचा आहे. त्यामुळे भात शिजवण्यासाठी मी दूध तापवते, एकदम उकळून पाणी घेते आणि त्याच्यात खूप छान एक पळी तेल टाकले आणि स्वच्छ 5-6 वेळा तांदूळ धुवून घेतले, कारण की जेवढे तांदूळ स्वच्छ होतील तेवढं त्याच्यातलं चिकटपणा निघून जातो. त्यामुळे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले ते आणि लगेच हलवायचे ते तांदूळ टाकल्यानंतर, कारण की तांदूळ आपण लगेच पाण्यात टाकले ना की ते खाली चिटकतात. त्यामुळे आधी व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि त्याला वरती उकळी आल्याच्यानंतर जे व्हाईट येतं पाणी ते व्यवस्थित काढून घ्यायचे, म्हणजे त्याने असा भात सुट्टा होतो आणि ॲसिडिटी पण होत नाही. त्यामुळं मी पहिल्यांदा असे व्हाईट काढून घेते त्याच्यावरचे पाणी आणि नंतर एका जाळीत ठेवून व्यवस्थित पांगून घेते, म्हणजे व्यवस्थित सुट्टा होतो. तर इथे घेतली डाळ बनवायला. डाळ बनवण्यासाठी मी घेतली तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि हे तिन्ही डाळी व्यवस्थित केल्या एकत्र. त्या स्वच्छ धुवून घेतल्या. मसूरची डाळ टाकली होती त्यात, ते शिजायला घातली डाळ. त्यानंतर मी घेतला आहे कांदा कापून, कारण की भजे बनवायचे ते त्याच्यासाठी कांदा कापला, त्यात हळद घातली, मिरची पावडर टाकली आणि त्याच्यानंतर त्या कांद्याला पुरेल एवढं बेसन पीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर टाकले मी मीठ आणि थोडासा सोडा मीठ टाकल्याच्यानंतर परत असे टाकून घेतलं. व्यवस्थित भज्यांचं पीठ व्यवस्थित ठेवून घेतलं, ते साईडला ठेवलं. त्याच्यानंतर हा भात एकदम सुट्टा झाला आहे, असा व्यवस्थित मोकळा होतो. त्याच्यानंतर मी शाक बनवण्यासाठी खोबरं आणि लसूण वाटून घेतलं आहे बारीक. तर इथं मगाशी डाळ शिजायला घालण्याच्या आधी बटाटे आणि हरभरे घातले होते शिजायला, ते व्यवस्थित शिजले ते. तर इथे मी टाकते आहे डाळ बनवायला, शाक बनवते आहे. तर शाकेसाठी मी घेतला आहे कांदा लसूण मसाला, हळद, आपला घरचा मसाला आणि मटण मसाला. हे तिन्ही सगळे एकत्र सगळे एकत्र केले. त्यानंतर व्यवस्थित हलवून घेतलं आणि त्यात जो आपण कांदा खोबरं आणि लसूण वाटला होता तो व्यवस्थित त्यात टाकला, ते व्यवस्थित हलवून घेतलं. त्याच्यानंतर बटाटे आणि हरभरे व्यवस्थित टाकले त्यात, ते व्यवस्थित हलवून घेतलं त्याचं एक जीव होतपर्यंत, कारण की बटाटे जास्त शिजले होते. त्याच्यानंतर मी टाकली थोडीशी कोथिंबीर आणि त्यात थोडंसं आपल्याला लागलं असं पाणी टाकलं.
पाणी गरम टाकायचं आहे. गरम पाणी टाकलं होतं त्यात. हे पहा अशी मस्त तरी आली आहे. आणि उकळी आल्याच्या नंतर त्यात टाकायचं आहे थोडं शेंगदाण्याचं कूट. तर मी शेंगदाण्याचं कूट टाकून हलवून घेतलं व्यवस्थित. तर इथे लिहिते डाळ बनवायला. डाळ बनवण्यासाठी मी टाकली मोहरी, त्यात टाकले जिरं मोहरी एकदम व्यवस्थित तडतडली ते मी त्यात टाकणार आहे मिरच्या. इथे लिहितले मी डाळीसाठी मिरच्या, लसूण, 1 टॅमॅटो आणि कोथिंबीर. हे व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यात आता लसूण टाकला आहे आधी. लसूण व्यवस्थित तडतडला की त्यात मिरच्या टाकल्या. मिरच्या पण व्यवस्थित तळून घ्यायच्या. तर मग त्यात कटकटपणा राहतो. त्यामुळे व्यवस्थित मिरच्या तळल्या की मग त्यात टाकायचं आहे टॅमॅटो. मी 1 टॅमॅटो घेतला होता. तो 1 टॅमॅटो टाकला. त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली. त्यानंतर तेलात टाकलेली कोथिंबीर थोडीशी अशी व्यवस्थित मॅच होती त्यात. त्यामुळे आधी थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली. त्यात मी टाकलं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि टॅमॅटो गळण्यासाठी थोडंसं मीठ पण टाकलं होतं. कारण की मीठ टाकल्याच्यानंतर थोडंसं असं व्यवस्थित मॅच होतं ते. हे पहा व्यवस्थित मॅच होतपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून झाल्याच्यानंतर त्यात टाकली हळद टाकल्याच्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकली थोडीशी तरी येण्यासाठी. ती तरी आल्यावरती थोडंसं व्यवस्थित काढतं. डाळ घेतली आहे, डाळ घोटून घेतली आहे. डाळ घोटून झाल्याच्यानंतर इथे सगळे मसाले ठेवले. हे व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता यात टॅमॅटो अख्खे गळले ते. त्यात मी डाळ टाकून घेतली आहे. डाळ व्यवस्थित शिजेपर्यंत पुऱ्या करून घेते. पुऱ्या पण व्यवस्थित फुगत आहेत. व्यवस्थित फुगल्या आहेत. इकडं आधी लाटून घेतल्या होत्या, नंतर मग तळल्याच्या नंतर फायनल लूक. कारण की सगळ्या एकदम लाटून घेतल्या म्हणजे मग व्यवस्थित तळता पण येतात. त्याच्यानंतर काढले ती भजे. तुमच्याकडे याला खेकडा भजे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा. तर त्यासाठी मग खेकडा भजे बनवून घेतले. ते व्यवस्थित हलवून घेतले. म्हणजे पुऱ्यांचं तेल उरलेलं होतं त्यातच मी भजे तळले. ते असे झाले ते भजे. त्याच्यासाठी खेकडा भजे बोलतात. आणि हा फायनल की एवढे भजे केले होते. तर या तुम्ही पण भजे केलं.